नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी भुसावळ येथील श्रीमती पककोटेच्या महिला महाविद्यालयात मी राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून सध्या कार्यरत आहे। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात त्यांचा केवळ एक पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शिक्षणाचा त्यांचा जो प्रवास आहे तो आज आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, 20व्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त शिकलेली व्यक्ती कोण होती माहिती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ज्यांना आपण ओळखतो, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, एक तत्वज्ञ असलेली व्यक्ती। मित्रांनो, एवढंच नाही तर एक समाज सुधारक म्हणून ज्यांनी आपलं कार्य केलेलं आहे, अशा या व्यक्तीचा परिचय आपण केवळ जाणून घेणार आहोत। ब्रिटिश भारतात असताना एक मजूर मंत्री पदाची जबाबदारी सांभाळणारे, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री असलेले आणि शेवटी विचार न पटल्यामुळे कायदेमंत्री पदाचा त्याग करणारी व्यक्ती, प्रमुख कार्यकर्ता, एक समाज सुधारक आणि सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी सातत्याने चळवळ करणारे एक समाज सुधारक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रांनो, हा सामाजिक भेदभाव नष्ट करत असताना समाजामध्ये महिलांचे प्रश्न असतील, कामगारांचे हक्काच्या अधिकारांचे प्रश्न असतील, त्यांच्यासाठी सातत्याने संघर्ष करणारे आणि स्त्रियांना असेल किंवा या ठिकाणी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या घटनात्मक तरतुदी करणारे आधुनिक भारताचे निर्माते म्हणून ज्यांना आपण ओळखतो, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं मत होतं की व्यक्तीने शिक्षण हे घेतलंच पाहिजे, कारण शिक्षण हे असंच एक साधन आहे की जे व्यक्तीला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ते उपयुक्ती पडतंच। पण मित्रांनो, उदरनिर्वाहाच्या सोबतच शिक्षण हे असं साधन आहे की जे आपल्याला अधिकाराची आणि कर्तव्याची जाणीव करून देणार आहे। जिथे लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये व्यक्तीला स्वातंत्र्य अपेक्षित आहे। जिथे स्वातंत्र्य असेल तिथे व्यक्तीला आपल्या अधिकाराची जाणीव असणं अत्यंत आवश्यक आहे। आणि अधिकार आणि कर्तव्य जेव्हा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, तेव्हा अधिकार आणि कर्तव्याची जर ओळख करून घ्यायची असेल तर प्रत्येक व्यक्तीला शिक्षण घेणं अत्यंत आवश्यक आहे। अशा प्रकारचा शैक्षणिक दृष्टिकोनाला अतिशय महत्त्व देणारे, शिक्षणाला राष्ट्र प्रगतीचे एक साधन मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रांनो, केवळ साधन मांडणं, बोलणं एवढंच त्यांचं काम सीमित नव्हतं। त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये कसा शैक्षणिक प्रवास केला हे जर बघितलं, कारण आज आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त पदव्या घेणारे व्यक्ती, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात 20व्या शतकात सर्वात जास्त, म्हणजे एकूण किती माहिती आहे? एक नाही, दोन नाही, 32 पदव्या ज्यांनी घेतल्या, अशा ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर मित्रांनो, ही कुशाग्र बुद्धिमत्ता आली कुठून? तर ते साहजिकच त्यांच्या कुटुंबाकडनं कशी प्रेरणा मिळाली, कसं वातावरण त्यांना मिळालं, कारण ज्या वातावरणात ते जन्मले, ज्यांच्या कुटुंबामध्ये जन्मले, त्या कुटुंबांना समाजामध्ये मानाचं स्थान होतं का? यांना शिक्षणाचा तसा अधिकार होता का? मग शिक्षणाचा अधिकार नसेल तर कशा कशा समस्येतनं यांना जावं लागलं? साहजिक आपल्या मनात समोर प्रश्न निर्माण होतो। मित्रांनो, मध्य प्रदेशातील इंदोर जवळ असलेल्या एका महू गावामध्ये, त्या महूच्या छावणीमध्ये त्यांचे वडील काम करत असताना तिथेच त्यांचा जन्म झालेला आहे। मित्रांनो, वडील रामजी मालोजी सकपाळ हे भारतातील ब्रिटिश सैन्यामध्ये सुभेदार पदावर या काम करत होते। एवढंच नाही तर त्यांच्या कार्याला पाहून ब्रिटिशांनी त्यांना ट्रेनिंगला पाठवलं आणि प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर मित्रांनो, त्यांना सैनिकी शिक्षण या पदावर सुद्धा त्यांना जबाबदारी सोपवण्यात आलेली होती। म्हणून सैनिकी शिक्षण देणारे एक शिक्षक या नात्याने रामजी मालोजी सकपाळ यांनी जबाबदारी सांभाळलेली होती। त्यांच्या थोडंसं जर मागचा विचार केला तर या रामजी मालोजी सकपाळ यांचे वडील सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो भारतात ब्रिटिश जे सैन्य होतं त्या सैन्यामध्ये शिपाई या पदावर कार्यरत होते। म्हणून वडिलांकडनं मिळालेली प्रेरणा रामजी मालोजी यांना मिळाली। आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत मात्र या त्यांच्या वडिलांच्या नोकरीचा फायदा त्यांना शिक्षणासाठी झाला, हे आपण विसरू शकत नाही। मित्रांनो, भीमाबाई आणि रामजी मालोजी सकपाळ यांच्या पोटी जन्माला आलेलं हे 14वं अपत्य बरं, कारण या जोडप्याला म्हणजे रामजी आणि भीमाबाईच्या पोटी 14 अपत्य जन्माला आलेले होते। त्यामध्ये केवळ 3 मुलं आणि 4 मुली, एवढेच फक्त 7 मुलं त्या ठिकाणी जगलेले आहेत। आणि इतर जी मुलं होती ना, ते 1-2 वर्षाचे असतानाच त्या ठिकाणी बालपणीच निधन त्यांचं झालेलं होतं। हे फार शोकांतिकेची बाब आहे। पण 14वं अपत्य जे या कुटुंबात जन्माला आलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रूपाने
मित्रांनो, लंडनच्या संग्रहालयामध्ये कार्ल मार्क्सच्या सोबत एक फोटो ज्यांचा लागलेला आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी स्वतःची आपली एक लायब्ररी त्या ठिकाणी संग्रह तयार केलेला होता पुस्तकांचा. वाचाल तर वाचाल या पद्धतीने विचार करणारे आणि सातत्याने शिक्षणाचा त्या ठिकाणी त्यांना आवड असल्यामुळे सतत ते शिकत होते. लग्न झाल्यानंतर आपण विचार करतो की आता लग्न झालंय, कुटुंबाची जबाबदारी, काय करणारे शिकून, किंवा एका विशिष्ट डिग्रीनंतर आपण नोकरी करणारे आणि आपलं शिक्षण संपवतोय. पण मित्रांनो, जिथे आवड असते ना तिथे सवड असते असं म्हणतात. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील हे आपण पाहतो की इंडियन आर्मीमध्ये सुभेदार या पदावर कार्यरत होते आणि एवढंच नाही तर शिक्षकी पदावर सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. आता त्यांची नेमणूक त्यावेळेस इंदोरमध्ये होती. पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्यानंतर 3 वर्षांनीच ते सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांनी ते इंदोर शहर सोडलेलं आहे. म्हणजे महूमधनं ते गेले, आपल्या महाराष्ट्रात आलेले आहे आणि या महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाल्यानंतर साताऱ्यामध्ये त्या ठिकाणी ते स्थायी झालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय कुशाग्र बुद्धीचे. त्यांना नेहमी असं वाटायचं की प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेतलंच पाहिजे. शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक हक्क आहे, तो त्याने मिळवायलाच पाहिजे. कारण शिक्षण घेणं म्हणजे केवळ पुस्तक वाचन नाही, शिक्षणातनं आपल्या आत्मिक विकासाला सुद्धा त्यांनी महत्त्व दिले. जितकं शिक्षण महत्त्वाचं आहे तितकं शील सुद्धा महत्त्वाचं मानणारे आंबेडकर होते. कारण शील जोपर्यंत शिक्षण घेतलेल्या व्यक्तीमध्ये शीलत्व म्हणजेच नैतिकता नसते तोपर्यंत तुमच्या शिक्षणाला काहीही अर्थ नाही. अशा प्रकारे उदात्त विचार करणारे आणि सातत्याने स्वतःला पुस्तकाच्या दुनियेत रमवून ठेवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर आंबेडकरांचं लग्न त्यावेळेस 9 वर्षाच्या असलेल्या रमाबाईंबरोबर झालेलं होतं. ते वर्ष होतं 1906. अजून त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू पण झालेलं नाही, त्याच्यापूर्वीच त्यांचं लग्न झालेलं आहे. कारण त्या काळात बालविवाहाची प्रथा होती, म्हणून लहान असतानाच त्या ठिकाणी त्यांचं लग्न झालेलं आहे. 1906 मध्ये लग्न झालं आणि ते लग्न झालं रमाबाई आंबेडकर यांच्यासोबत. मित्रांनो, काही कालावधीनंतर रमाबाई आंबेडकर यांची प्रकृती खालावत गेली. 1935 मध्ये ते या जगामध्ये राहिलेल्या नाही. दलित असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागला. आज आपण सहजासहजी आपल्याला परिस्थिती म्हणजे अगदी अनुकूल आहे, शिक्षणाचं सगळं वातावरण आहे, घरातनं पूर्ण पाठिंबा असताना सुद्धा आपली शिकण्याची मानसिकता असते का, हा जर विचार केला तर त्या परिस्थितीमध्ये आंबेडकरजी कसे शिकलेत हाही विचार करणारा भाग आहे. कारण वातावरण आपल्या कुटुंबातलं कितीही चांगलं असलं आणि भोवतालच्या परिस्थितीमध्ये आपल्याला तसं अनुकूल वातावरण नसेल तर आपण खचून जातो आणि माघार घ्यायला येतो. पण मित्रांनो, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये शिक्षणाविषयीची जी असत आहे त्यामुळे त्यांनी दलित असल्यामुळे शिक्षणासाठी त्यांना आयुष्यभर संघर्ष करावा लागला. म्हणजे त्यांचे वडील जे आपण पाहिलं की इंडियन आर्मीमध्ये होते, तर इंडियन आर्मीत असल्यामुळे त्याचा फायदा यांना शिक्षणासाठी निश्चित झाला. कारण त्याच्यामुळे त्यांना विशेष अधिकार या ठिकाणी प्राप्त झाले होते आणि मग त्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेत प्रवेश केलेला होता. पण शाळेत प्रवेश केला, दापोलीमध्ये प्राथमिक शिक्षण त्यांचं झालेलं आहे. पण प्रवेश केल्यानंतर मित्रांनो, त्या काळचा जो जातीभेद होता, या जातीभेदामुळे एका बेंचवर बसणं इतरांना मान्य नव्हतं. सनातनी विचारांच्या व्यक्तींना ते सोबत बसणं मान्य नसल्यामुळे शाळेमध्ये खाली जमिनीवर बसून या ठिकाणी आंबेडकरांना शिक्षण घ्यावं लागलं. एवढंच नव्हे तर मित्रांनो, पाणी जर प्यायचं असेल तर पाणी पिण्याचा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे पाणी हौदाला हात लावणं किंवा त्या ठिकाणी माठाला हात लावणं कुणालाही चालत नसे. म्हणून वर्गात बसणं असेल, पाणी पिणं असेल, पाणी पिण्यासाठी शिपाई जर असेल त्याने पाणी पाजलं तरी हाताने पाणी ओंजळीत घेऊन प्यायचं, तो वरून टाकणार. हे जर नसतील ना शिपाई तर त्या दिवशी बिना पाण्याची राहण्याची वेळ सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावर आलेली होती. अशा बिकट परिस्थितीमध्ये बालपणावर काय परिणाम झाले असतील, पण त्यांनी मात्र आपली शिक्षणाची जिद्द सोडली का? अजिबात नाही. त्यांच्या मनामध्ये एक जिद्द होती की परिस्थिती कितीही बिकट असेल, या बिकट परिस्थितीवर मला जर मात करायची असेल तर मला शिक्षण घ्यावं लागेल. कारण शिक्षण हे असं एक साधन आहे की ज्या विविध समस्यांवर एक उपाय काढणारा किंवा मार्ग शोधणारा एक साधन आहे. म्हणून आंबेडकरांनी आपल्या शिक्षणाचा ध्यास कायम ठेवलेला आहे. 1906 मध्ये रमाबाईंशी लग्न झालं, पोटी मुलगा झालेला आहे. त्यांना जे मुलं झाले त्याच्यामध्ये यशवंत एकच मुलगा बसलाय. कालांतराने आपण पाहतो की यांची सुद्धा प्रकृती बिघडत चाललेली होती. मधुमेह असेल किंवा इतर अनेक आजार त्यांना जडलेले होते आणि मग त्यातनं आजारावर उपचार करण्यासाठी जेव्हा ते मुंबईला गेल्यानंतर तिथे त्यांची शुश्रूषा करणारे डॉक्टर शारदा कबीर नावाची एक स्त्री होती जी ब्राह्मण कम्युनिटीची होती आणि या स्त्रीने त्या ठिकाणी त्यांची खूप सेवा केली.
साहजिकच ज्या स्त्रीने सेवा केली आहे, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा कुठेतरी सहकार्याची गरज होती, एक सहयोगिनी हवी होती आणि मग त्यांच्या विचारामध्ये साम्यता निर्माण झाली आणि त्यावेळेस त्यांनी विचार केला की आपण या ठिकाणी लग्न केलं पाहिजे. दोघांची मतं ही जुळत असल्यामुळे साहजिकच शारदा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 1940 मध्ये भेट झाली. 48 पर्यंत यांच्या विचारामध्ये जी एक मत निर्माण झालेली होती त्यात नाही 48 मध्ये यांनी निर्णय घेतला की आपण लग्न केलं पाहिजे. पण मित्रांनो, हा जीवनाचा प्रवास एकीकडे चालत असताना शिक्षणाचा जर प्रवास विचारात घेतला तर पहिलं लग्न 1906 मध्ये झालंय. 1907 मध्ये आपण पाहतो मॅट्रिकची पदवी त्यांना प्राप्त झालेली होती. देशातील पहिली दलित व्यक्ती जी शिक्षण घेणारी आहे त्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख निश्चितच केला पाहिजे, कारण पहिली दलित व्यक्ती होती की ज्यांनी शिक्षणाला आपली सुरुवात केलेली आहे. मग आता आंबेडकरांनी शिक्षणाला सुरुवात केली. 1907 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. चांगल्या मार्कांनी ते उत्तीर्ण झाले. शिक्षक खुश. अर्जुन त्या ठिकाणी कृष्णाजी अर्जुन केळसकर नावाचे त्यांचे जे शिक्षक आहे ते शिक्षक अतिशय खुश झाले आणि त्यांनी स्वतः लिहिलेलं जे पुस्तक होतं बुद्ध चरित्र हे त्यांना भेट स्वरूपात त्यांनी दिलेलं आहे. मित्रांनो, ही भेट जी असते ना ती व्यक्तीला मोटिवेट करणारी असते, प्रेरित करणारी असते. आणि मग अशाच पद्धतीने डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनामध्ये जेव्हा त्यांना यश प्राप्त झालं, मॅट्रिकची परीक्षा पास करणारे एक पहिली दलित व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी त्यांचं कौतुक झालेलं आहे. मग पुढील शिक्षणाच्या संदर्भात पुन्हा विचार. मग पुढे शिक्षण घ्यायचं की त्या ठिकाणी पैशांचा प्रश्न होता आणि मग त्यावेळेस बडोद्याचे जे नरेश आहेत ना सयाजीराव गायकवाड यांनी मात्र त्यांना त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून, त्यांचं कौशल्य पाहून आणि त्यांच्याकडे असलेलं बुद्धिचातुर्य विचारात घेऊन त्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग 1908 मध्ये त्यांनी मग पुढील शिक्षणासाठी एल्फिस्टन कॉलेज जे आहे ना त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. म्हणजे उच्च शिक्षण घेणारे कॉलेजमधले पहिले दलित म्हणून सुद्धा जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आंबेडकरांचा विचार होतो. म्हणजे शिक्षण घेणारी पहिली व्यक्ती दलितांमधली आणि उच्च शिक्षण घेणारी सुद्धा पहिली दलित व्यक्ती जर कोण असेल तर या ठिकाणी आंबेडकरांचा उल्लेख करावा लागतो. 1912 मध्ये म्हणजे 1908 मध्ये त्यांनी एल्फिस्टन कॉलेज मुंबई विद्यापीठाशी जे संलग्नित आहे त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. 1912 मध्ये मुंबई विद्यापीठाची पदवी त्यांना प्राप्त झाली. मग 1913 मध्ये अमेरिकन कोलंबोच्या विश्वविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. म्हणजे 12 मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ते कोलंबियाला गेलेले होते, म्हणजे अमेरिकेत ते गेले. मित्रांनो, बडोदा राज्य सरकारने त्यांना तिथनं आल्यानंतर रक्षा मंत्री हे पद असेल ते देण्याचा प्रयत्न केला. पण जातीभेद जो होता समाजामध्ये, मानवातली जी एक जुनाट खुळाट प्रवृत्ती होती, जे परंपरागत विचारांच्या व्यक्तीमधनं हा जातीभेद जात नव्हता, त्यामुळे त्यांना राहायला जागा मिळत नव्हती, त्यांच्याकडे काम करण्यासाठी कोणी उत्सुक नव्हतं. प्रत्येक ठिकाणी त्यांना अपमानित व्हावं लागलं आणि शेवटी त्यांनी विचार केला की मला आता ही नोकरी सोडणं भाग आहे. कारण प्रत्येक ठिकाणी पावलोपावली होणारा अपमान किंवा त्यांना दिली जाणारी वागणूक विचारात घेऊन त्यांनी ते आपल्या पदाचा राजीनामा, रक्षामंत्री पदाचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे. 1915 मध्ये समाजशास्त्र, इतिहास, त्यानंतर दर्शनशास्त्र असेल, मानव विज्ञान आहे आणि एवढंच नाही तर अर्थशास्त्र या 5 विषयामध्ये त्या ठिकाणी त्यांनी MA ही पदवी प्राप्त केली. मित्रांनो, एकाच वेळेस 5-5 विषयामध्ये पदव्या प्राप्त करणारी व्यक्ती म्हणून तुम्ही जर विचार केला तर आपण एक विषयात पदवी प्राप्त करण्यासाठी आपल्याला किती त्रास होतो ना. कसं शक्य होईल, मी एक डिग्री आणि एक डिप्लोमा करू तर हे कसं शक्य होणार असं आपल्या मनात सारखं येतं. पण मित्रांनो, एकाच वर्षी 1915 मध्ये 5 पदव्या घेणारी ही व्यक्ती आहे आणि वेगवेगळ्या विषयामध्ये त्यांनी आपलं कौशल्य सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि हे सगळे सामाजिक शास्त्रातले विषय जे मानवाशी संबंधित आहे. आणि एवढंच करून ते थांबले नाही तर शोध प्रबंध सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे आणि या शोध प्रबंधाच्या शोधलेख त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केलेला होता. त्या शोधलेखाचा विषय पण त्यांनी त्या ठिकाणी आपल्या प्राचीन भारताचं जे वाणिज्य आहे हा विषय त्यांनी निवडलेला होता. यानंतर आपण पाहतो की 1916 मध्ये त्यांना PhD ही उच्च विद्या विभूषित जी पदवी आहे ती सुद्धा प्राप्त झालेली आहे. आता फेलोशिपचा कालावधी संपलेला होता, त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीला पुन्हा भारतात येणं स्वाभाविक होतं. मग पुन्हा भारतात येत असताना त्यांनी विचार केला की चला आपण जाता जाता ब्रिटनच्या मार्गेच येत होते, मग ब्रिटनमध्ये जाण्याचा विचार केला आणि स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स नावाची तिथली जी शाळा आहे त्या शाळेमध्ये म्हणजे त्या विद्यापीठात ते गेले आणि तिथे त्यांनी MSc आणि DSc म्हणजे मास्टर ऑफ सायन्स आणि डॉक्टर ऑफ सायन्स ह्या 2 पदव्यांसाठी त्यांनी ऍडमिशन त्या ठिकाणी घेतल्या
आणि विशेष म्हणजे 1921 मध्ये त्या ठिकाणी त्यांना मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त झालेली आहे. 1923 मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स सुद्धा झालेला आहे. अशा प्रकारे कायदा असेल, अर्थशास्त्र आहे आणि राज्यशास्त्र या विषयावर त्यांनी संशोधन करण्याचं या ठिकाणी सतत भरीव काम केलेलं आहे. मित्रांनो, शिक्षण झालं की प्रत्येकाला आपला व्यवसाय करण्याची इच्छा असते, पण इथे त्या फेलोशिपच्या नियमाप्रमाणे त्यांना रक्षामंत्री हे पद स्वीकारणं भाग पडलेलं होतं. पण परिस्थितीच अशी निर्माण झाली की शेवटी त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. मग शेवटी त्यांना अर्थार्जनासाठी खाजगी शिकवणी घेणं भाग पडलं. म्हणून खाजगी शिक्षक आणि एवढंच नाही तर अकाउंट रायटिंगचं काम त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे सुरू केलेलं होतं. आता सल्लागार, व्यावसायिक सल्लागार म्हणून सुद्धा ते काम करत होते. आणि मग या काळामध्ये सुद्धा, कारण व्यवसाय करत असताना जातीभेदाचे जे लेबल होतं या लेबलचा सुद्धा त्यांना खूप त्रास झाला. अनेक समस्या त्यांना व्यवसायामध्ये येऊ लागल्या. म्हणून व्यवसाय करण्याची इच्छा आहे, व्यक्ती हुशार आहे, पण शेवटी जातीमुळे लोक त्या व्यवसायामध्ये त्यांना कुठे साथ द्यायला तयार नव्हते. मग परत त्यांनी विचार केला की नाही, आता अशा परिस्थितीत आपण जर व्यवसाय निश्चित चांगला चालू शकत नाही तर आपण इथनं बाहेर पडलंच पाहिजे. आणि मग त्यांच्या मनात पुन्हा नवीन शिक्षणाची एक इच्छाच होती. म्हणून ते मुंबईला गेले आणि मुंबईमध्ये त्या ठिकाणी व्यवसाय स्वीकारण्याच्या दृष्टिकोनातून ते गेले. मुंबई गव्हर्नमेंटने त्यांना मदत केली आणि मदत त्यांची मिळाल्यामुळे साहजिकच मुंबईतील सिडनेहॅम जे कॉलेज आहे ना, ते सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स नावाने म्हणून जे आपल्याला परिचित आहे, या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी ते इकॉनॉमिक्सचे आणि राजनैतिक अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे पॉलिटिकल इकॉनॉमीचे एक प्रोफेसर या नात्याने त्यांनी ती नोकरी स्वीकारली आणि तिथे त्या नोकरीतनं आलेला जो पैसा होता तो पैसा केवळ आपल्या कुटुंबासाठी न वापरता पुढील शिक्षणासाठी एक त्यांनी आपली म्हणजे अर्थार्जनाची सोय करून घेतली. आणि अशा प्रकारे हा संकलित पैसा पुढील शिक्षणासाठी कसा वापरायचा, बुद्धिमत्तेला सतत चालना देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे. त्यानंतर आपण पाहतो की ते जर्मनीच्या बॉन विद्यापीठामध्ये गेले. त्यांनी तिथे DSc ही पदवी प्राप्त केलेली होती. मित्रांनो, 1927 या वर्षामध्ये त्या ठिकाणी इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेली होती. एवढंच नाही तर न्यायशास्त्राचा अभ्यास केला आणि ब्रिटिश बार कौन्सिलमध्ये सुद्धा बॅरिस्टर पदाचं काम त्यांनी त्या ठिकाणी सांभाळलेलं होतं. 8 जून 1927 कोलंबिया युनिव्हर्सिटीने त्यांना PhD या पदवीने सन्मानित केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या पदव्या म्हणजे एकूण 32 पदव्या प्राप्त करणारी आणि शिक्षण घेऊन त्या ठिकाणी आपल्या ज्ञानाचा सागर भरणारी अशी ही व्यक्ती आहे. मित्रांनो, 1928 मध्ये गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये त्यांनी काही दिवस प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे आणि त्यानंतर 1935 मध्ये मात्र त्यांना गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्येच प्रिन्सिपल या पदाची जागा त्या ठिकाणी मिळाली. 2 वर्षापर्यंत त्या ठिकाणी प्राचार्य बनून त्यांनी काम सांभाळलेलं आहे. 50,000 पेक्षा जास्त पुस्तकं आपल्याकडे स्वतः, आज आपल्याकडे 2 पुस्तकं सुद्धा असत नाही. आपण प्रत्येक वेळेस नोट्स मिळवण्यासाठी आपला प्रयत्न असतो, पण मित्रांनो इथे 50,000 पुस्तकं स्वतःची आपल्या घरच्या लायब्ररीमध्ये ठेवणारे, जेव्हा पाहिजे तेव्हा ते पुस्तक घ्यायचं, वाचायचं, फावला वेळ वाचनामध्ये घालवायचा, पुस्तकांना आपलं मित्र बनवणारा हा व्यक्ती आहे. वाचाल तर वाचाल अशा पद्धतीने सारखा तो विचार डोक्यात ठेवून सतत वाचन करण्यामध्ये, चिंतन करण्यामध्ये जे रममाण असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की कोणत्याही समाजाची जर प्रगती करायची असेल ना तर त्या प्रगतीसाठी तुम्हाला वाचलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे आणि ह्या शिक्षणातनं आपलं शीलत्व सुद्धा जपलं पाहिजे. जो व्यक्ती शिक्षण घेऊन शीलत्व जपत असेल तोच व्यक्ती राष्ट्राला आपल्या उन्नतीकडे घेऊन जाणार शिक्षण घेतोय. म्हणून शिक्षण आणि शील ह्या 2 गोष्टी हातात हात घालून चालणार आहे. ज्यांच्याकडे शीलत्व नाही, म्हणजे शिक्षण असून शीलत्व नसेल तर अशी व्यक्ती काहीही कामाची नाही. म्हणून आंबेडकरांनी तेव्हाच विचार केला की प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेतलंच पाहिजे आणि या दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं असलं पाहिजे. आणि प्राथमिक शिक्षण प्रत्येकाला दिलं तर अक्षरज्ञान होईल, विचारांना एक दिशा मिळेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं की प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं करा, जो हा राष्ट्र उन्नतीचा एक पाया आहे. आणि म्हणून आपण पाहतो आपल्या भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये प्राथमिक शिक्षणाला सक्तीचं करण्याच्या संदर्भात आणि मोफत करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी घटनेमध्ये त्याचा समावेश देखील केलेला आहे. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतःच्या शैक्षणिक विचाराचा जर आढावा घेतला तर अतिशय उच्च विद्याविभूषित असलेली ही व्यक्ती, 20व्या शतकातली जगातली सगळ्यात जास्त पदव्या घेणारी, सर्वात शिक्षित, दलित समाजातली पहिली शिक्षित व्यक्ती, जी केवळ शालेय नाही तर महाविद्यालयीन शिक्षण आणि विविध पदव्या घेऊन या ठिकाणी आपल्या देशाची संविधान निर्माण करण्यामध्ये मोठं योगदान त्या ठिकाणी त्यांचं आहे. आणि अशा या कुशाग्र बुद्धीच्या व्यक्तीला आपण नमन करूया.
आणि त्यांच्या विचारापासून एवढंच बघूया की आपणही शिकलं पाहिजे. शिक्षण हे केवळ शिक्षणासाठी किंवा पुस्तकी ज्ञान प्राप्त करून नोकरीसाठी न शिकता त्यातनं काही संस्कार आपल्यामध्ये कसे रुजतील, त्यातले काही गोष्टी आपल्यामध्ये कशा रुजतील, मग स्वातंत्र्याची असेल, समानतेची असेल, न्यायाची असेल आणि न्यायासाठी संघर्ष करा, एकत्र या, लढा, हा त्यांचा विचार सुद्धा आपण त्या ठिकाणी विचारात घेऊया. मित्रांनो, एवढं बोलून इथे थांबूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये शिक्षणाचं महत्त्व समजून घेऊन आपल्या देशाच्या विकासासाठी, स्वतःच्या विकासासाठी, स्वतःला अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी शिक्षण घेणार, एवढं विचार करून इथे थांबते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आंबेडकरांच्या शैक्षणिक विचाराचा प्रवास कसा होता किंवा त्यांनी कशा पद्धतीने शिक्षण घेतलं आणि त्यांचे शैक्षणिक विचार काय होते हे जर लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा एक प्रकारे प्रेरणा मिळेल. आज शिक्षणाच्या संदर्भातली जी दुरावस्था पाहिल्यानंतर असं वाटलं की डॉक्टर आंबेडकरांच्या शैक्षणिक विचाराला आपल्यासमोर मांडणं गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ तयार केला. मित्रांनो, आज आपण त्यांच्या विचारांना नमन करून थांबूया.